तर नमस्कार मित्रांनो, सकाळ झाली, उठला बादशा ओम्या उठला, जरा आवरावर केला आणि मस्तपैकी आंघोळ करून तयार झाला बादशा. नंतर मग गाडी काढला आणि गरंगा राऊंड मारली मेंडेटरी फॉर ओम्या. नंतर मग गेला छोटू पण आंघोळ करून तयार. इकडं बादशा दादा आपला विजय देवरकोंडा पण आंघोळ करून तयार. नंतर आजीनी मस्त बनवलेली भाकरी विक्री मस्तपैकी कांदा टाकून मस्त फोडणी. नंतर दादाने काढला मसाज. बघा मस्त डोका मसाज करायचा भाई, चिल वाटतो विषय, बाकी काय नाही. नंतर बघा अर्नॉल्डला आपला बॉडी बनवणारा असं दिसते ना बादशा, याचा बानत द मॅन द मिथ द लिजंड, त्याचा पण मसाज केला, त्याला गुदगुल्या पावला तो बघा बहिणत नुसता. नंतर मग मी पण घेतला मसाज आणि काढली हायाबुजा आपली आणि गेलो घरी आणि घेतलं जेवायला फोडणीचा भात चपाती आणि भाजी बाई. नंतर मग झोपलो, संध्याकाळी डायरेक्ट वर्कआउट करून उठलो मस्तपैकी आणि गेलो परत विजय देवरकोंडाला घ्यायला. आणि हे बघा आर्यन दादा आणि ओंकार आपले आलेत, बादशा लोक आहेत दोघं पण, काय विषय नाही, मालक आहेत बाई. हे पण मुंबई आणि पुण्याची बाई, नाद नाही करायचा. नंतर मग आपलं गेलो मस्त, पावसाचं वातावरण झालेलं, मग जरा सोनगडवर गेलो आणि हा बघा सोनगड कसला बादशा दिसतोय, पावसाचं वातावरण आणि माड म्हणजे बादशा कार्यक्रम. नंतर मग भेळ घ्यायला गेलो संगमकडनं डायरेक्ट दुकानात. भाई कोण आले भाई, नाद आलाय, नाद माणूस भाई, सार्थक अश्विन नागावकर पुण्याचे मालक भाई. आणि इकडे भेळ घेतली, आता खाल्ले मस्तपैकी आणि जरा भेळ सांडली म्हणून बादशा बघा कचरा काढतोय भाई. स्पोर्ट्स क्लबचे मालक कष्ट करतात भाई, नाद नाही मालकाचा, काय विषय नाही. नंतर गेलो घरी मस्तपैकी पोळा होता, आमटी भात आणि इकडे भाकरी चुरून घेतलेली, आमटी टाकलेली, मटणाचा रस्सा असतं तर कामच झाला असतं. नंतर गेलो घरी आणि आता मी झोपणार. ओके, गुड नाईट ना मेरी जान.